मार्गशीर्ष गुरुवार महालक्ष्मी देवीची संपूर्ण व्रतकथा. ही कथा ऐकल्याने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील. श्री लक्ष्मीची कृपा आपल्यावरती व्हावी. तिने आपल्या घरात सतत वास करावा, पैसा, शांती, समाधान घरात नांदावे म्हणून श्री महालक्ष्मीचे व्रत करतात. हे व्रत केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. श्री लक्ष्मीची अनेक नावे, अनेक रूपे आहेत. पार्वती, सिंधू कन्या, महालक्ष्मी, लक्ष्मी, राजलक्ष्मी, गृहलक्ष्मी, सावित्री, राधिका, रामेश्वरी, चंद्रा, गिरिजा, पद्मा, मालती, सुशीला अशा विविध नावाने श्री लक्ष्मी ओळखली जाते. अशा या सर्वाभूती असलेल्या श्री महालक्ष्मीची ध्यानी घ्यावी अशी ही कहाणी. द्वापार युगातील आपल्या भारतातील सौराष्ट्र देशात घडलेली ही कहाणी. इथे एक राजा राज्य करीत होता. त्याचे नाव भद्रश्रवा. तो शूर होता, दयाळू होता, तसाच तो प्रजादक्ष होता. 4 वेद, 6 शास्त्रे, 18 पुराणे याचे त्याला ज्ञान होते. अशा या राजाच्या राणीचे नाव होते सुरतचंद्रिका. राणी रूपाने सुंदर होती, सुलक्षणही होती आणि प्रतिष्ठितही होती. त्यांना एकूण 8 अपत्ये होती, 7 पुत्र आणि त्याच्यानंतर झालेली एक कन्या. राजा राणीने कन्येचे नाव श्यामबाला ठेवले होते. एकदा देवीच्या मनात आले, आपल्या राजाच्या राजप्रसादी राहावे. त्याने राजा आणखी सुखी होईल, प्रजेलाही तो आणखी सुख दे. गरिबाकडे राहिले तर सगळ्या संपत्तीचा तो एकटाच उपभोग घेईल. म्हणून देवीने एका म्हातारीचे रूप घेतले. फाटकी वस्त्रे, ल्यानी आधारासाठी काठी घेतली आणि काठी टेकत 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 ती राणीच्या महालाच्या दाराशी आली. तिला पाहताच एक दासी पुढे आली. तिने म्हातारीला विचारले, कोण ग बाई तू? कोठून आलीस? काय काम काढलंस? तुझं नाव तरी काय आहे? तुझं गाव कोणतं आहे? आणि तुला काय हवंय? म्हातारीचे रूप घेतलेली श्री महालक्ष्मी म्हणाली, माझं नाव कमलाबाई. द्वारकेला राहते मी. तुझ्या राणीला भेटायला आले. कुठे आहे तुझी राणी? दासी म्हणाली, राणी साहेब महालात आहेत. त्यांना सांगायला गेले तर ते माझ्यावरती त्या रागवतील. तुला त्या कशा ग भेटतील? तुझा अवतार तर पाहून तुला त्या हाकलूनच देतील. तू इथेच थोडा वेळ आडोशाला थांब. म्हातारीला राग आला. ती संतापून म्हणाली, तुझी राणी गेल्या जन्मी एका वैश्याची पत्नी होती. तो वैश्य फार गरीब होता. त्यावरून त्या दोघांनी नेहमी भांडणं व्हायची. नवरा तिला मारहाण करी. या त्रासाला कंटाळून एक दिवस ती घर सोडून गेली आणि जंगलात उपाशी तापाशी भटकू लागली. तिला ती अवस्था पाहून मला तिची दया आली. मी तिला ऐश्वर्य, सुख आणि संपत्ती देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली. त्याप्रमाणे तिने ते व्रत केले. तिच्या व्रताने महालक्ष्मी प्रसन्न झाली. तिचे त्या ठिकाणी दारिद्र्य संपले. तिचे घर, संपत्ती समृद्धीने भरली. तिच्या जीवनात आनंद भरला. मृत्यूनंतर लक्ष्मी व्रत केल्यामुळे ते दोघे पती पत्नी लक्ष्मी लोकात त्या ठिकाणी वैभवात राहू लागले. या जन्मी त्यांचा जन्म राजकुळात झाला. देवीच्या कृपेने ती आता राणी पदावर बसली.
म्हातारीचे बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली. तिने म्हातारीला पाणी दिले, नमस्कार केला आणि म्हणाली, आई, मला सांगाल का हो हे व्रत? मी नित्य नेमाने करीन. उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. कृपा करून आई हे व्रत मला सांगाल का? म्हातारीने दासीला लक्ष्मी व्रताची इत्यंभूत संपूर्ण माहिती सांगितली. मग ती उठली. काठी टेकीत निघणार तेवढ्यात राणी तरा महालातून बाहेर आली. फाटक्या वस्त्रातील म्हातारीला पाहताच ती संतापल्याने उर्मटपणे म्हणाली, कोण ग तू? हिरडे, इथे कशाला आलीस? जा इथून. तिने पुढे होऊन म्हातारीला घालवून दिले. ती म्हातारी म्हणजे प्रत्यक्ष श्री महालक्ष्मीच होती. हे राणीला कळलं नाही. राणीचा तो उर्मटपणा पाहून महालक्ष्मीने इथे न थांबता स्वस्थानी जाण्याचे ठरवले. राणीचा महाल सोडून म्हातारी निघणार तोच एक मुलगी लगबगीने बाहेर आली. ती मुलगी होती राजकन्या श्यामबाला. तिने येऊन म्हातारीला नमस्कार केला. ती कळवळून म्हणाली, आजी, रागावू नका. माझी आई चुकली. तिच्यासाठी मी क्षमा मागते. मला क्षमा करा. मी तुमच्या पाया पडते. राजकन्येचे हे बोलणे ऐकून श्री महालक्ष्मीला तिची दया आली. तिने श्यामबालेला लक्ष्मी व्रताची संपूर्ण माहिती सांगितली. तो दिवस म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार होता. पुढे त्या दासीने लक्ष्मी व्रत केले. तिची स्थिती सुधारली. दासी पण सोडून ती संसार सुखाने करू लागली. राजकन्या श्यामबालेनीही भक्तिभावाने भक्ती सांगितल्याप्रमाणे महालक्ष्मी व्रत केले. सगळे नेमधर्म पाळून दर गुरुवारी तिने हे व्रत केले आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन केली. लवकरच श्यामबालाचा विवाह सिद्धेश्वर नावाच्या राजाच्या मालाधर नावाच्या राजपुत्राशी झाला. तिला राजवैभव मिळाले. लक्ष्मी व्रताच्या प्रभावाने तिचा संसार सुखासमाधानाने चालू लागला. पण इकडे भद्रश्रवा व राणी चंद्रिका यांना हळूहळू वाईट दिवस येऊ लागले. त्यांचे राज्य गेले. त्यांचे सगळे वैभव गेले. ऐश्वर्य लयाला गेली. चंद्रिका राणी होती, तिची स्थिती आता बदलली. अन्न पाण्यालाही ती महाग झाली. भद्रश्रवाला फार वाईट वाटले, पण तो तरी काय करणार? एक एक दिवस चिंतेने उगवत होता, तसाच मावळतही होता. एक दिवस भद्रश्रवाला वाटले मुलीकडं जावं, तिला म्हणून पाहावं आणि 4-8 दिवस तिच्याकडे राहावं. त्याप्रमाणे तो जावयाच्या राजा निघाला. चालून तो खूप दमला होता, म्हणून थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी तो एका नदीच्या काठी बसला. राणीची दासी नदीवर येत होती. तिने भद्रश्रवाला ओळखलं. दासी धावत धावत महालात गेली. राजाला बातमी सांगितली. श्यामबालालाही ते समजले. श्यामबाला आणि मालधराने एक रथ पाठवून भद्रश्रवाला मोठ्या मान सन्मानाने राजवाड्यामध्ये आणले आणि त्याचा आदर सत्कारही केला. काही दिवस जावयाच्या व मुलींचा पाहुणचार घेत भद्रश्रवा राजवाड्यात राहिला. आता परत जायचे विचार त्याच्या मनात घोळू लागले. जावयाला त्याने तसे सांगितले. जावयाने संमतीही दिली. भद्रश्रवा परत जायला निघाला. तेव्हा श्यामबालेने एक हंडा भरून धन पित्याला दिले. तो हंडा घेऊन भद्रश्रवा घरी आला. मुलीने धनाने भरलेला हंडा दिला हे ऐकून सुरतचंद्रिकेचा आनंद गगनात मावेना. घाईघाईने तिने हंड्यावरचे झाकण काढले. आत पाहते तर काय, हंड्यात धन नव्हतेच. ते होते फक्त कोळसे. सर्प विंचू दिसे, धन अभाग्या कोळसे. महालक्ष्मीच्या कृपेने हंड्यातल्या धनाचे कोळसे झाले. दैव फिरलं. चंद्रिकेने कपाळावर हात मारला. भद्रश्रवा हा चमत्कार पाहून चकित झाला.
दुःखाचे दिवस संपत नव्हते. दारिद्र्याचे भोग सुटत नव्हते. सुरतचंद्रिकेला एक एक दिवस काढताना जीव मेटाकुटीला येत होता. एक दिवस सुरतचंद्रिकेच्या मनातही लेकीला भेटायची इच्छा निर्माण झाली. त्याप्रमाणे ती लेकीच्या घरी जाण्यासाठी निघाली. तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार होता. सुरतचंद्रिका लेकीच्या घरी पोहोचली तेव्हा श्यामबाला व्रताचे उद्यापन करत होती. श्यामबालेने आईकडूनही महालक्ष्मी व्रत करून घेतले. 4 दिवस मुलीकडे राहून सुरतचंद्रिका परत आपल्या गावात आली. लक्ष्मी व्रत केल्यामुळे काही दिवसातच त्यांना त्याचे पूर्वीचे वैभव परत मिळाले. राजपराप्ती झाली. पुढे काही दिवसांनी आई वडिलांना भेटण्यासाठी म्हणून श्यामबाला माहेरी आली. पण बाप भेटायला गेला असताना त्याला श्यामबालेने कोळसे भरलेला हंडा तरी दिला होता, पण आपल्याला मात्र काहीच दिलं नाही. हा राग राणीच्या मनात होता. त्यामुळे श्यामबालेचे व्हावे तसे स्वागत कुणी केले नाही. राणीने एक प्रकारे तिचा अपमानच केला होता. पण श्यामबालेला आईचा मात्र राग आला नाही. ती पुन्हा आपल्या घरी जाण्यासाठी निघाली. निघताना तिने पूर्वी बापाला दिलेला हंडा परत घेतला. त्यात मीठ भरले व तो हंडा घेऊन ती आपल्या सासरी आली. स्वागतही स्वगृही आल्यावर मालधराने श्यामबालेला विचारले, माहेराहून काय ग आणलंस? श्यामबालेने बरोबर आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवलं. मालधराने झाकण काढून आत पाहिलं तर हंड्यात काय होतं? मिठाचे खडे होते. मालाधराने चकित होऊन पत्नीला विचारलं, हे काय? या मिठाचा काय उपयोग? श्यामबाला म्हणाली, थोडं थांबावे म्हणजे कळेलच. त्या दिवशी श्यामबालेने कुठलाच पदार्थात त्या ठिकाणी मीठ घातलं नाही. सगळे पदार्थ आळणी. मालधर जेवायला बसला. जेवल्यावर त्याला सगळे पदार्थ वाढले. सगळे जेवण त्याला आळणी लागायला लागलं. मग श्यामबालेने पानात थोडं मीठ वाढलं. अन्न पदार्थात ते मिसळताच बेचव. अन्नाला अजिबात चव नाही, कारण रुचिनिधी अन्न त्यात नसे लवण. लवण म्हणजे मीठ. आणि एखाद्या अन्नामध्ये जर मिठाचा कणही नसेल तर त्या ठिकाणी ते अन्न चव देत नाही. म्हणून मिठाला अनन्यसाधारण महत्व आहे. म्हणून तुकाराम महाराजांचं हेच म्हणणं आहे की जर लवण म्हणजे मीठ जर अन्नात नसेल तर त्या ठिकाणी ते अन्न गोड लागत नाही. हा खऱ्या अर्थाने मिठाचा त्या ठिकाणी उपयोग होतो. श्यामबाला पतीला म्हणाली. मालधरालाही तिने म्हणणे पटले. थोडक्यात जे कोणी महालक्ष्मी व्रत श्रद्धेने आणि मनोभावे करतील त्यांना श्री महालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा होईल. पण श्रीमंती आल्यावर सुद्धा माणसाने उतू नये. नित्य नेमाने श्री महालक्ष्मी व्रत करावे. देवीचे मनन चिंतन करावे. म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील. तुमची सर्व मनोकामना पूर्ण करेल. श्री महालक्ष्मीची ही कहाणी गुरुवारची या ठिकाणी संपूर्ण झाली, सुफल झाली. श्री महालक्ष्मी नमः. ओम शांती शांती शांती.